असेल तर ऋषिकेश ठरलाय या सामन्यातील सामनावीर. विनंती असेल गणेश पाटील या आपण या पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करा. सुरुवात आपण हजारच करू सुरुवात. थैंक यू सो मच. तो फिर से एक बार बजमेशान आइकॉन रोहा यहां पर पहले टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लिया. मजगांव टीम को पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया और पहली गेंद के ऊपर शाहिद डांगे रफ्तार का सौदागर पहली गेंद पर वेरिएशन के एक्सपेरिमेंट किया और मजगांव के खिलाड़ी पराग खोत मजगांव का सुल्तान जिसे कहा जाता है उस खिलाड़ी को डकआउट का चश्मा पिलाते हुए बैक टू द डकआउट भेजते हुए डीजे को फिर से एक बार मौका है. हमारे साथ जुड़े हैं पारस. अयान ने शानदार कैच लपकते हुए अयान नाड़कर और पहली गेंद के ऊपर पहली सफलता हासिल करते हुए आइकॉन बजमेशान आइकॉन टीम के संगमालक जिन्होंने टीम स्पॉन्सर की है शाहरुख नजीर खान, उनसे गुजारिश है कि तशरीफ लाए. उनका तहे दिल से स्वागत है. आज ग्रामीण खिलाड़ियों को इस बड़े प्लेटफॉर्म पर मौका दिया है शाहरुख नजीर खान. इनसे गुजारिश है कि टॉस बॉक्स के पास आइए प्लीज. कम कमेंट्री बॉक्स में आपका तहे दिल से स्वागत है. इस बार फिर से गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे इस्माइल ने दिया धोखा. इस बार बल्लेबाज को मिला मौका. एक आसान सा कैच यहां पर छोड़ते हुए जीवन दान देते हुए पकड़ो कैच जीतो मैच. पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश. पर इस बार लेफ्ट हैंड बल्लेबाज हर्षद जैसे बैटर को यहां पर जीवन दान देते हुए इस्माइल माडिक फील्डर थे. दोनों के साथ आगाज होता हुआ पहली गेंद पर विकेट दूसरी गेंद पर भी 2 रन. इस बार डांसिंग डाउन आगे का खेलने का प्रयास. शानदार गेंदबाजी शाहिद डांगे गेंदबाजी करते हुए बजमेशान आइकॉन रोहा टीम आज इस प्रतियोगिता में स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 ग्रामीण धमाका. और जरूर मैं शानदार आयोजन के बारे में कहना चाहूंगा. जो भाई है एडवोकेट मनोज कुमार नारायण जी शिंदे शिवसेना तालुका प्रमुख रोहा, उसी साथों साथ ग्रुप ग्राम पंचायत वर्षे के सदस्य सम्मान्य तुषार जी शिंदे सर मराठी उद्योजक डॉट खेल जाती हुई कमाल की गेंदबाजी शानदार गेंदबाजी करते हुए 4 गेंदें हो चुकी है. 4 गेंदों में मात्र 2 रन और 1 सफलता हासिल करते हुए सम्मान्य रविंद्र जी म्हात्रे अलीबाग अजिंक्य म्हात्रे इनके पिताश्री इनकी जानिब से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आते हुए उनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा. सुड़कुली गांव के सम्मान्य उदय रमेश म्हात्रे इनकी जानिब से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आते हुए और फिर से अगर बल्ले का भारी सिरा विकेट कीपर का सहारा 1 बाउंस गेंद हाथों में जाती हुई डॉट गेंद के साथ कमाल की गेंदबाजी करते हुए शानदार गेंदबाजी. पहला ओवर P1 पावर प्ले का शाहिद डांगे रफ्तार का सौदागर बजमेशान आइकॉन रोहा की जानिब से गेंदबाजी करते हुए कमाल की गेंदबाजी. अदनान शब्बीर नाड़कर कैप्टन हमें मैदान पर दिखाई देते हुए. अगर पर्सनालिटी देखी जाए ना तो पाकिस्तान के शाहिद अफरीदी इस तरह का चेहरा उनका जरूर दिखाई देता हुआ. इस बार ऑप्शन के काफी बाहर या सिटीज ऑफिशियल अंपायर मोहम्मद जी बकवाल सर ने अपने बाजुए खोलते हुए वाइड करार कर दिया. एक्स्ट्रा के साथ स्कोर पे बदलाव. स्कोर जा पहुंचे उमेश जी सालू के बदलाते हुए युजवेंद्र चहल जर्सी नंबर 3 स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट के नुकसान पर चालू मुकाबला हम देख रहे हैं मजगाम बनाम बजमेशान आइकॉन अष्टमी रोहा. ये दोनों टीम जरूर यहां पर समित्र करते हुए
क्योंकि दो गांव एक टीम। इस बार गेंद हवा में, जीवन दान का फायदा, इस्माइल ने की भी गलती और उसके ऊपर ये बड़ा फटका षटकार आता हुआ आखिरी गेंद पर। पहुंचा आखिरी गेंद पर छक्का लगाने के बाद 9 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद के ऊपर बल्लेबाज हर्षद ने जरूर अपने शानदार बल्लेबाजी का नमूना पेश किया। क्यों मैं मजगांव से यहां तक का दौर कर आया हूं, क्योंकि किसी किसी का समय आता है और इस खिलाड़ी का दौर आया है। शानदार बल्लेबाजी करते हुए हर्षद, एक ओवर की समाप्ति के बाद 9 रन 1 विकेट के नुकसान पर। राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर, तुझे ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर। पर खुद सुल्तान थे पर उन्होंने नाराज किया, पहली गेंद पर विकेट खो दी गई, पर उसके बाद पूरी जिम्मेदारी बल्लेबाज ली है वो है अरशद और उनका साथ देते हुए ओमकार। गेंदबाजी के लिए गेंदबाज अरबाज खान, खानों के खान अरबाज खान और इनके बड़े भाई शाहरुख खान ने ये टीम स्पॉन्सर की है, उनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। आज इस प्रतियोगिता में एक अच्छा मौका दिया है आज रोहा के खिलाड़ियों को खेलने के लिए शाहरुख नजीर खान। इस बार अच्छी गेंद, तेज तर्रार गेंदबाज है अरबाज, डॉक्टर अरबाज खान। डॉक्टर अरबाज खान गेंदबाजी करते हुए शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। यासिर पांसारे फॉरेन से यहां पर मैच देख रहे हैं, उनका भी जीटी स्पोर्ट्स के माध्यम से आभार व्यक्त करूंगा। यासिर जी पांसारे, आसिफ नाड़कर, आसिफ लंबाते, सभी फॉरेन से इस मैच को देख रहे हैं क्योंकि आइकॉन अष्टमी और बजबेशान रोहा टीम आज एक साथ खेल रही है। ये शानदार आयोजन है। इस बार फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापाना तू सिगरेट हो, तोहफा कबूल करो। मास्टर, जब भी फुल टॉस गेंद मिली उसका फायदा उठाया ओमकार ने, छक्का लगाकर टीम का स्कोर खड़ा किया है 15 रन। फिर से फुल टॉस गेंद मिड ऑफ की दिशा में खेल दिया है, एक्स्ट्रा कवर में फील्डर है, पर इस बार देखिए थोड़े से गड़बड़, गोंदल, कोमड़ी पलाली तंगड़ी धरुना, लंगड़ी घालाया लागली। जहां पर 1 रन की गुंजाइश थी वहां पर दोनों खिलाड़ियों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा ऋषभ पंत, एबी डिविलियर्स, जर्सी नंबर 17। किसके लिए होगा खतरा इस बार, ये गेंद किस तरह की डालेंगे गेंदबाज डॉक्टर अरबाज खान। अच्छी गेंद अंदर आती हुई, देखिए सर विनोद सर, अगर देखा जाए ना तो टप्पा गिरने के बाद गेंद अंदर आई, राइज भी और बल्लेबाज को सरप्राइज करते हुए कमाल की गेंदबाजी। और आज विनोद जी सोरगे, इनके चिरंजीव का जन्मदिन है, उनको भी लाख लाख शुभकामनाएं होंगी हमारे तरफ से। डॉट गेंद जाती हुई, शानदार गेंदबाजी। आज जरूर शाम में पार्टी है खानापटी के गांव में, विनोद चित्सोर के साहब इनके घर पर उनके चिरंजीव का जन्मदिन है, लाख लाख शुभकामनाएं हमारे कमेटी की जानिब से। फिर से एक बार अच्छी गेंद, इस बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे, शॉट फाइन लेग की दिशा में गेंद, फील्डर गड़बड़ करते हुए, गोंदल करते हुए अय्याज हमें वहां पर दिखाई दिए। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रन। दूसरा और जारी है, एक गेंद आना बाकी इस ओवर की। कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, बड़ी स्ट्रोक लगाने से वंचित किया है। इसके पहली की गेंद के ऊपर, दूसरी गेंद पर अरबाज के ऊपर प्रतिकार किया था बल्लेबाज ओमकार ने, पर डॉक्टर अरबाज भी शातिर गेंदबाज है। फिर से एक बार अपने छोर के आखिरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार रूम बनाकर खेलना चाहते थे, लाउड अपील, पर उस अपील को ऑफिशियल अंपायर पर कोई जवाब नहीं है। प्रेशर कुकर की तरह घंटी होती हुई, डॉट खेल जाती हुई। इस बार दूर की समाप्ति के बाद उमेश सालू के सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 19 रन। यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल। अलिबाग कुरुल विरुद्ध नावे, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या इनिंग संपल्यानंतर लगेच आपण नाणेफेकीचा कौल करून करणार आहोत।
एका बाजूला आपण पाहणार आहोत अलिबाग कुरुल, तर एका बाजूला नावे संघ. टॉस साठी यायचंय, दुसऱ्या फेरीला नक्कीच आपण सुरुवात करणार आहोत. विनंती है टॉस साठी या. 2 ओवर की समाप्ति के बाद 19 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज साहिल गेंदबाजी के लिए आते हुए. तो इस बार साहिल की तेज तर्रार गेंद अलग एक्शन में गेंदबाजी कर रहे हैं. ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट का आता हुआ. और देखिए उमर मोहम्मद, इनकी जानिब से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आई है. स्पेशली बजबेशन आइकॉन रोहा टीम के लिए उमर मोहम्मद, इनकी जानिब से मुबारकबाद आते हुए. पहली गेंद दिशा से भटकते हुए 20 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार देखिए वही दिशा वही नतीजा. दिशा से भटकते हुए लाइन और लेन से भटके, अंपायर जी के नजरों में खटके और वाइड का फटका लगता हुआ एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है. 21 रन स्कोर कार्ड पर. साहिल यहां पर गलती करते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचे. 21 रन मुकम्मल होते हुए. फिर से एक बार लेफ्ट आर्म बल्लेबाज हर्षद, जिन्होंने इस पारी में शानदार बल्लेबाजी की, एक छक्का लगाया. और हाँ, इस बार फिर की लेने वाला ये गेंद राइज करते हुए सरप्राइज होते हुए पर 1 रन लेने में प्राप्त कामयाब दोनों बल्लेबाज. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर. 22 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरा और प्रगति पर. कंजूसी गेंदबाजी मजगांव जैसे टीम के ऊपर प्रतिकार करते हुए, क्योंकि जिस खिलाड़ी की क्षमता थी, जो मुरुडगांव मजगांव के सुल्तान कहे जाते हैं, परख होता उठने के बाद इस पारी को संभालते हुए ओमकार और हर्षद. जबकि तीसरा ओवर प्रगति पर है. 3 रन दे चुके एक गेंद के ऊपर खर्च करते हुए गेंदबाज साहिल. गेंदबाजी करेंगे ओमकार. इस बार अच्छी गेंद अवे फ्रॉम द बॉडी. ओमकार को लगा थोड़ा सा झटका. ओम भट्ट स्वा झटका आता हुआ डॉट गेंद. इस बार पहली गेंद सिंगल, दूसरी डॉट कराते हुए गेंदबाज साहिल. विनंती असेल नावे संघ अलिबाग कुरुल संघाचे कर्णधार टॉस साठी या नावे संघाचे कर्णधार आलेले आहेत. अलिबाग कुरुल पंकज जाधव टॉस साठी पाठवा लगेच. फुल टॉस गेंद मिडल ऑफ द बैट जरूर खेल दिया. मिड ऑन में फील्डर है अनस शेख, फील्ड करेंगे. 1 रन पर संतुष्ट होना होगा. इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है 23 रन. तीसरा और प्रगति पर. 23 रन स्कोर कार्ड पर लगते हुए इस बार फिर से जड़ में डालने की कोशिश. सटी की ऑर्कर ब्रह्मास्त्र डॉक्टर अरबाज खान गेंद के नीचे. 1 रन की जगह पर दूसरी रन लेने का प्रयास और लगभग कामयाब होते हुए दिवसा डवल्या रनों की चोरी और कामयाब होते हुए दोनों बैटर ओमकार और हर्षद, दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है. चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए. 2 गेंदे शेष है. जबकि तीसरा और प्रगति पर है. अभी आए हुए दर्शकों की जानकारी के लिए चालू मुकाबला में बताना चाहूंगा, खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल के माध्यम से ये मैच देख रहे हैं. एक तरफ है मजगांव और एक तरफ है बजबेशान आइकॉन अष्टमी रोहा. इस बार जड़ में डालने की कोशिश. शानदार गेंदबाजी. साहिल खुद के फॉलो में गेंद को गैदर किया पर बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया. शानदार गेंदबाजी. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 26 रन स्कोर कार्ड पर. इस ओवर के आखिरी 1 गेंद आना बाकी. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन होने के बाद जरूर यहां पर फील्डिंग रिस्ट्रिक्शन में बदलाव होता हुआ हमें दिखाई दे रहा है. स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 का यह थरार है. रोहा ग्रामीण धमाका और इस धमाके में जरूर सभी शानदार बल्लेबाजी करते हुए बैटर हमें दिखाई दे रहे. गेंदबाजी करते हुए गेंदबाज दिखाई दे रहे. और इस बार देखिए फुल टॉस किस्म की गेंद. ऑफिशियल अंपायर का थर्ड अंपायर रिव्यू डीआरएस.
जरूर यहाँ पर थर्ड अंपायर का डिसीजन आता हुआ। नो, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहाने चेंडू आहे फ्री हिट, और ये टूर्नामेंट भी सुपर हिट है। स्कोर जा पहुंचा इस 7 रन के साथ, 33 रन 33। लगातार की 3 गेंदों में अगर 3 छक्के लगाते हैं ओमकार, तो उनके लिए दीपेश जी मात्रे इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज आता हुआ। तेलवड़ गांव से बिलोंग करने वाले दीपेश जी मात्रे, इनकी जानिब से ओमकार के लिए छक्कों के हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज है। छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 33 रन। फ्री हिट का मौका है बल्लेबाज ओमकार के लिए, तीसरा ओवर प्रगति पर। इस बार फ्री हिट की गेंद थी, अलोंग द कारपेट खेल दिया, डीप पे प्रोटेक्शन है आयान नाड़कर। जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल। तीसरी रन का भी प्रयास, खराब फील्डिंग यहां पर नमूना पेश करते हुए देखिए, और चौथी रन लेने में असफल। विकेट का पतन यहां पर होता हुआ। दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में रनआउट, और मैदानामध्ये पाणी पाहिजे का? अंपायर पाणी पाहिजे? नको, पाणी घेऊन जा दत्ता सर। तब तक सुनते सुमधुर संगीत डीजे पारस के पास। षटक कमी करण्यात येईल। आम्ही वारंवार कॉल करतोय, ते षटक नावे संघाचे कर्णधार 10 मिनिटं झालेत आलेले आहेत। आता कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये। जर 1 मिनिटात तुमचा कर्णधार आला नाही तर 1 षटक कमी करण्यात येईल, याची नोंद घ्या। तीन ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक जी बतलाते हुए, स्कोर कार्ड पर 36 रन, जहां पर 1 रन थी वहां पर 3 रन मुकम्मल करते अच्छी रन इन द विकेट। न्यू बैटर मैदान पर शहबाज आते हुए, जरूर उमर मोहम्मद इनकी जानिब से भी दोनों खिलाड़ियों के लिए, बजमेशान रोहा टीम के खिलाड़ी और आइकॉन अष्टमी टीम के खिलाड़ियों के लिए शुभकामनाएं, मुबारकबाद आई है, बेस्ट ऑफ लगा है। थैंक यू सो मच उमर, आप जो फॉरेन से मैच देख रहे हैं और आपकी मुबारकबाद वहां तक पहुंची है जीटी स्पोर्ट्स के माध्यम से। गेंदबाजी के लिए आते हुए अनस शेख, आखिरी ओवर लेकर आते हुए चौथा ओवर। स्ट्राइक पे बल्लेबाज हम देख रहे हैं शहबाज। इस बार आते ही हवा में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा है। अदनान शब्बीर नाड़कर गेंद के नीचे, करेंगे नहीं गलती, पकड़ेंगे कैच, और शहबाज के खेल का अंत होता हुआ। डीजे को मौका। इथे होते टॉस, कुरुळ अलिबाग विरुद्ध आपण नौखार आणि न्हावा संघ, कोण मागणार? इथे आलाय चाप, काय डिसिजन असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू। किती धावांपर्यंत रोखू शकाल? 40 ते 50 धावापर्यंत रोखू। पंकज जाधव सारखा फलंदाज असताना तुम्ही 40-50 रोखण्याची धमक दाखवताय, कोणत्या गोलंदाजावर भरोसा करताय? ट्रे असेल, स्वराज देवले, अभि, स्वतः मी। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। 4 षटकांचा सामना असेल,
की किती धावा कराव्या लागतील तुम्हाला या तर आम्ही चांगला खेळ खेळू, आमचे चांगले बॅट्समन आहेत, जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू, कारण वारा वाढलाय रोन येत आता, सो जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. तो इस बार पार्थ करत ने दी इस पिच है कि ज्यादा से ज्यादा रन करने की कोशिश करेंगे और इस बार देखिए अनस शेख गेंदबाजी के लिए आए, दिवेश जैसे बल्लेबाज को यहाँ पर चकमा दिया है, स्लॉग और हनामारी का षटक जिसे कहा जाता है, और इस हनामारी के षटक में बल्लेबाज को मुबा होती है, बिंदास लाइसेंस मिलता है बड़े स्ट्रोक लगाने का, पर इस बार लगातार की 2 गेंदें बिंदी डालने में कामयाब गेंदबाज अनस शेख. बज़्म शान आइकॉन अष्टमी रोहा की जानिब से गेंदबाजी करते हुए. ओहो, इस बार फिर से देखता है कि ये क्या शानदार गेंदबाजी की है. जरूर शाहरुख नजीर खान खुश होंगे, संघ मालक आज जिन्होंने इसके प्रतियोगिता में टीम को स्पॉन्सर किया है. डॉट गेंद जाती हुई, लगातार की तीसरी गेंद डॉट. स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 36 रन 36. इस बार दिवेश के स्लॉट में आई है, 2 खिलाड़ियों के बीच में गेंद ट्रैवल होती हुई, गेंद 1 बाउंस सीमा पार, स्वीपर कवर के दिशा से गेंद सीमा पार चौकार. और उसका पूरा प्रत्युत्तर बल्लेबाज दिवेश ने लिया. 24 के साथ स्कोर जा पहुंचे 40 रन. हम देख रहे एक शानदार आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा. तो इस बार एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचे 41 रन स्कोर कार्ड पर. अनस शेख गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पर बैटर दिवेश. आहा, इस बार तेज तर्रार बल्ले का भारी बॉटम एज लगने के बाद गेंद सीधा शॉट बैकवर्ड स्क्वायर की दिशा में ट्रैवल हुई. तब तक 1 रन असर से मुकम्मल किया. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे 42 रन 42. इस इनिंग की इस पारी की आखिरी 1 गेंद शेष है. इस गेंद के ऊपर ओमकार को शानदार फटका लगाना है, एक शानदार बल्लेबाजी, क्योंकि प्रारंभिक बल्लेबाज मैदान पर है जिन्होंने अच्छी शुरुआत की थी, 2 छक्के लगाए हैं. वही खिलाड़ी की आखिरी गेंद के ऊपर क्या मोहर लगेगी. इस बार शानदार किरदार निभाया, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, शाहिद अयान नाड़कर, कोई गलती नहीं है. तालियों की बौछार वहां पर खेमे में होती हुई डीजे को मौका.
माझे सर्व मुस्लिम बंधू आणि मित्र आहेत, मग त्या सरफराज बंदरकर आहेत, कादिर रोगे आहेत, आमचे तौसिफ एरुणकर आहेत, इम्रान डबीर आहेत, सुया पानसरे आहेत, उस्मानबाई रोयेकर आहेत, असे भरपूर आमचे मित्र आहेत. पण त्याला माहीत आहे तुषार शिंदेचं. चला सामन्याला होईल सुरुवात, पण आपण सबस्क्राईबच्या चॅटकडे जातोय जिथे आपला 21चा टप्पा पार करायचा. या सामन्याच्या आधी तो होतोय का पाहूया. ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्याने विनंती असेल सबस्क्राईब करा. 88 झालेत, फक्त 12 राहिलेत. 21चा टप्पा, 21 ही महत्वाची आकडा आहे आणि तो करण्यासाठी फक्त 12 सबस्क्राईब बाकी आहेत. चला अष्टम करणं असेल विनंती, रोय करणं असेल विनंती आणि विनंती असेल माझगाव मुरुडकरांना. चला या चॅनलला सबस्क्राईब करा. सामना अतिटेजीचा आहे, सामना महत्वाचा आहे आणि या महत्वाच्या क्षणी महत्वाची ही मॅच आपल्याला पाहिजे आहे. पण मात्र सबस्क्राईब झाल्यानंतर या सामन्याचा अजून एक आनंद आपण वेगळा सिद्ध करू. 2088 सबस्क्राईब झालेत, त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करू. ही 12 महत्वाचे असतील. हे 12 कोण आहेत? इथे 91 झालेत, फक्त 9 राहिलेत. एक सामन्याला होईल सुरुवात, तोपर्यंत इथं 21चा टप्पा होईल पूर्ण. चला लवकर सबस्क्राईब करा, माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे. जिंकण्यासाठी हव्या त्या 43 धावा. 43 धावांचा टार्गेट घेऊन उतरलाय तो आपण पाहतोय बदमेशान अष्टमी संघ. बदमेशान हे नाव फार जुनं आहे. मग मी त्या संघातून सुफियान सिद्दीकला खेळताना पाहिलंय. तोच नाव पुन्हा एकदा ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंच नाराज, पंच करतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. आवांतर स्वरूपाने धावांची होती सुरुवात. डॉक्टर अरबाज स्ट्रायकरला आहेत, सुहेल नॉन स्ट्राईकला आहेत. डॉक्टर अरबाजला कशा पद्धतीचं इंजेक्शन द्यायचं, कशा पद्धतीची गोळी द्यायची हे माहीत आहे. मैदानात तेच सिद्ध करेल का. यावेळचा हा गोलंदाजाचा चेंडू तुषार. तर या नावाचा लोक जाम विचार करतात. ज्याचं नाव तुषार आहे ना की त्यांना त्याच्या नादाला जास्त लागत नाही आणि त्यांचा नाद सुद्धा करत नाही. तुषार या नावाला साजेसा खेळ करेल का पाहावं लागेल. तुषार पण मात्र तुषार आपल्या पहिला चेंडू वाईट टाकून दुसऱ्या चेंडूवर चांगल्या पद्धतीचा खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या षटकातील दुसरा चेंडू आपण पाहतोय सुहेल कशा पद्धतीचा सामना करेल. यावेळचा बॅकफुटवर बाउल लेट पंच पाहायला मिळतंय. इथं खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. इथं एक धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेत केलं जातंय. या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. या चुका तुमच्या अंगलटी येऊ शकतात. या चुका महत्त्वाच्या आहेत. आपल्या संघाला तारण करण्यासाठी वाचवावे लागतील. एकतर धावा तुम्ही कमी केल्यात. मग अशी आपण पाहिला 66चा पाठलाग सुद्धा करताना संघ आपण जवळ गेला होता. जर अशा चुका केल्या तर तुम्हाला 43 धावा तर केल्यात. त्या 43 धावांपासून संघ सहज विजय घेईल. पण यावेळेचा हा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा सलमान सुलतान आपण यष्टनच्या मागे पाहतोय. नाव आहे पराग खोत, बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव. मात्र या सामन्यात त्याला पाहिजे फलंदाजी करता आली नाहीये. स्वतःवर नाराज असेल पण मात्र आता क्षेत्ररक्षणाची धुरा त्याने घेतले हातात. यावेळचा हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा वेध घेणारा आणि एक चांगला झेल घेऊन शायबाज घेतोय झेल आणि समाप्त करतोय सुहेलचा खेळ. सुहेल होतोय बाद आणि
2100 सबस्क्राईब पूर्ण झालेत. ज्याने सबस्क्राईब केले त्यांना मनापासून धन्यवाद. अजून फक्त आपल्याला टार्गेट आहे 400 सबस्क्रायबरचा. आजच्या दिवसात 400 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. जर विनंती असेल आपल्या घरी जर आपण बघत असाल, आपल्या मुलाकडे, आपल्या मुलीकडे किंवा आपल्या बायकोकडे जर फोन असेल तर त्याचा यूट्यूब चॅनल चालत असतो. जरा हातात घ्या आणि जी टी स्पोर्ट लाईक चॅनल ओपन करा आणि सबस्क्राईब बटन दाबा. हे बटन दाबायला विसरू नका. मैदानात खेळ सुरेख चाललाय. एकावर एक चांगले वार तुषार शिंदे तुषार गोलंदाज करतोय आणि त्याच कारणास्तव धावफलक 4 वर असताना हा 5वा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू स्क्वेअर गेल्यानंतर कमबॅक करणारी ही गोलंदाजी आपण पाहिली आणि म्हणूनच सुलतान पराकोती त्याला आमंत्रित केलंय. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण रचत असतो. चांगल्या पद्धतीची त्याच्या माध्यमातून नेहमी क्रिकेट पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहिलाय. कलाटणी घेणारे सामने आपण पाहिलोय. सामने सर्वच फिट झालेत. पण मात्र जर हे व्यावसायिक खेळाडू जर 1 तास आधी लवकर येतात तर मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ अजून पाहायला मिळाला असता. अठरा चेंडू आणि 38 धावांची गरज. जुने जाणते गोलंदाज आपण पाहतोय मुदत सर. चांगल्या पद्धतीचा अनुभव त्यांच्याकडे आहे. जुने जाणते अनुभवावर गोलंदाजी करतील. कारण त्यांची फिटनेस सांगते, त्यांची यष्टी सांगते की त्यांनी त्यांच्या काळात किती कष्ट केलेत. आज मला वाटते 15 अभाव असतील ते. पण मात्र आपल्या संघासाठी ते आलेत, उतरलेत मैदानात. गोलंदाजीचा भार त्यांनी सांभाळलाय. मुदत सर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. आपण पाहतोय स्ट्राईकला ते साहिल या वेळेला बॅकफुटवर जाऊन आपण लेग साईडला भिरकवतात. तिथं क्षेत्ररक्षक आहे तैनात. केवळ मिळेल 1 धाव. ही 1 धाव महत्वाची असेल. पराग खोतला यष्टांच्या मागे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. त्याच कारणास्तव पराग खोत यष्टांच्या मागे मास्टर माइंड गेम खेळत असं कुठं क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कुठं हलवायचं आहे, कुठे फिरवायचं आहे हे त्याला माहीत. आता डावखोरा फलंदाज आलाय डॉक्टर अरबाज. 1 धावेने खेळतोय. त्याला मोठे फटके खेळायला लागतील. त्याला चांगले खेळ मात्र इथं साकार करावं लागेल. जे माझे मित्र दुबई, सौदी अमेरिकेतून किंवा नक्कीच परदेशातून बघतात त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळचा हा वेगावर स्वार झालेला चेंडू अचूक टप्प्यावर भेदक मारा यासाठी ओळखले जातात मोदत सर आणि तशीच गोलंदाजी करतात. माझ्या गोलंदाजीला 30 दार आहे. कारण अजूनही मी 30 दशक तोच दाराला ठेवून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येते हे सायला मुदत सर सांगतात. पण त्यांच्या विरोधातील हा फटका पाहतोय. चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. आणि प्रत्येकाने मावरा घरी आणलाच असेल आणि ते दुपारची न्यारी करून इथं आले असतील किंवा न्यारी घेऊन घरी बसले असतील. त्यांना हे या बुधवारच्या खूप खूप शुभेच्छा असतील. पण मात्र मैदानात आहे ते घरना बघतात, ते मात्र आस्वाद घेतात. इथं पापलेट, सुरमई की चिकन, तांबडा रस्ता, पांढरा रस्ता, तशा पद्धतीचा खेळ नक्कीच इथं पाहायला मिळतोय. मुदत सर्व हाला चढवलाय फलंदाज डॉक्टर अरबाज याने. या वेळचा लागोपाठचा दुसरा येईल काय, पण इथं मात्र
कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालंय, चेंडू सीमा पार गेलाय की षटकार पडलाय हे पाहण्यासाठी नक्की तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. कॅमेऱ्याच्या खालच्या बाजूला आहे, फॉलो करणारा कॅमेरा तिथपर्यंत पोहोचलाय का पाहावं लागेल. पण मात्र कॅमेरा दिसणार नाही. प्रेक्षकांचा जो निर्णय असेल तोच तिथं घ्यावा लागेल, कारण कॅमेऱ्याच्या खाली असल्या कारणाने फॉलो करणारा कॅमेरा पण पाहतोय. सिक्स सिक्स, इट्स अ सिक्स. चांगला पद्धतीचा फटका आपण पाहिला लागोपाठचा दुसरा. डॉक्टर अरबाज सांगून देतोय की मी अजून मैदानात आहे, माझ्या बॅटीतून 2 धमाके आलेत, तिसरा धमाका खेळायचा होता. पण या वेळचा मुदस्सरचा हा चेंडू बायच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल. धावफलकावर होतोय बदल, 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. 43 धावांचं असेल आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करतोय तर आपण पाहतोय बदमेशान अष्टमी. त्या दरम्यान आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांचं आगमन होते. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या स्वागताला आला हा षटकार डीजे. या स्पर्धेत पाहिले मग आपण पाहिली कृष्णा गवळीचा संघ आला. कृष्णा गवळीचा संघ परत गेला, तात्पुरकरांनी त्यांना हरवलं. म्हणजे तुम्ही कुठलं किती ताकदीच्यात पण मात्र मैदानावर या नेहमीच वेगवेगळे विजय होताना पाहिलेत. पण अजूनही माझगावकर सांगतात की अजूनही सामना आम्ही सोडलाय नाही आहे. गोलंदाजी मार्कवर दिवेश आलाय. दिवेश शंभे करेल का? दिवेश आपल्या संघासाठी चांगला षटक टाकेल का? यावेळचा हा चेंडू गुडले स्पॉटवर उंची घेणारा सरळ यष्टीरक्षक सुलतानच्या हातामध्ये विसावणारा. सुलतानला माहित आहे अजूनही सामना माझ्याकडे जिंकण्याची क्षमता आहे. सामना अजूनही मी हरणारा नाही आहे किंवा हा सामना मी अजून सोडणार नाही आहे. सुलतान ओळखतोय चेंडू आहेत 11 आणि धाव हवे त्या 18. इथं मात्र बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज होतोय डॉक्टर अरबाज बाद. शाहिद डांगे संघाचा कर्णधार किंवा महत्वाचा फलंदाज असेल त्याच्यावर असेल जबाबदारी. या धावा करायच्या आहेत, या धावा करायच्या आहेत, त्यासाठीच बजबेशान अष्टमी संघ मैदानात उतरलाय आणि पराकोतला माहित आहे या सामन्याचं महत्व. कशा पद्धतीने सामना होईल, कशा पद्धतीने सामना लढला जाईल
हे पाहावं लागेल. दिवेश 2 चेंडू त्याने कुठली धाव दिली नाही. आपल्या षटकातील तिसरा चेंडू नवीन आलेला फलंदाज शाहिद डांगेसाठी कशा पद्धतीने हाताळेल हे पाहावं लागेल. यावेळचा हाही चेंडू तितक्याच ताकदीचा, तितकाच वेगाने आणि तितकाच निर्धाव पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. 3 चेंडूत कोणती अतिरिक्त धाव खर्ची केली नाही आहे. चांगल्या पद्धतीचा देवेश हे षटक. देवेश आपल्या षटकातील 4था चेंडू. यावेळचा पुन्हा त्याच धर्तीवरचा त्याच गाठणीचा चेंडू पाहते. लगातारचे 4 चेंडू डॉक्टर अरबाज बाद झाल्यानंतर सामन्याचे सूत्र जणू काय सांग देवेश सांगतोय मीच हातात घेतलीत. मला माहिती आहे सामन्याची अहमियत, मी कशा पद्धतीची गोलंदाजी करेन. मला फक्त चेंडू काढायचे माहीत आहेत, मला विकेट घ्यायची आहे, मला चेंडू काढायचे आहेत मैदानात ते सिद्ध करतोय. यावेळचा हा फटका आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली जाते, 1 धाव घेतली जाते. 5व्या चेंडूवर आलेली 1 धाव. काहीसे साहिलच्या बॅटीतून 1 छक्का आलाय. साहिलला माहीत आहे, अंदाज आलाय षटका कुठं जातोय, षटकार कसा मारायचा आहे. पण मात्र देवेशला काहीतरी कानमंत्र देत आहे सुलतान. पराग खोतवर जबाबदारी असणारे सामना जिंकण्यासाठी कशी रणनीती आखायची आहे, आपल्या षटकाची सांगता कशा पद्धतीने करत देवेश. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय यष्टीचित करण्याचा प्रयत्न पाहतोय, पण अतिदक्ष पंच आपण पाहतोय पुरुषोत्तम भागात यांनी सांगितलं की बॅट टेकली आहे. षटक क्रमांक 3 सामना झालाय. 3 षटका खेळ धाव फलक पाहतोय आपण. 26 धावा झाल्यात आणि 2 फलंदाज बाद झालेत. येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 17. पण या 17 धावा होतील काय, या 17 धावा पासून रोकेल का, या 17 धावा ठोकल्या जातील. बजमेशान अष्टमी संघ का इतिहास करेल का. असे उलटफेर आपण बरेच वेळा पाहिलेत, असे सामने बरेच वेळा जिंकलेला पाहिलेत. पण मात्र प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे. मजगावरून आम्ही का आलोय, मुरुड तालुक्यातून आम्ही का आलोय आणि तेच त्याला दाखवावं लागेल. शेवटचं षटक कुठला गोलंदाज टाकेल हे महत्वाचं आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज शाहिद डांगे, त्याने 3 चेंडूचा सामना केला, केवळ 1 धाव केली आहे. शाहिद डांगेवर पूर्ण भरोसा असेल संघाचा. शाहिद डांगे के ऊपर होगा पूरा भरोसा. शाहिद डांगे पर पूरा होगा ये भरोसा. कामयाब करने का होगा, ये मैच जिताने का हो तो शाहिद डांगे को अच्छी बारी खेलनी पड़ेगी. अच्छी बारी खेलने के लिए शाहिद डांगे जाने जाते हैं. उनको मालूम है इस मैच का अंदाज क्या है, इस मैच का रुख क्या है, मुझे किस मैच में खेलने का है, कैसा खेलने का है. गेंदबाज सूर्य आया है, सूर्य के ऊपर हल्ला चढ़ाने का प्रयास करेंगे क्या शाहिद डांगे कि सूर्या डॉट गेंद के करेंगे. लेकिन ये पहले ही गेंद पे शाहिद डांगे के बल्ले से आता हुआ जीटी स्पोर्ट को मान बना देने वाला ये छक्का. बेहतरीन शुरुआत की है इस ओवर की शाहिद डांगे ने. डीजे आने वाले गेंदे है 5 और जरूरत है 11 रनों की. ये 11 रन शाहिद डांगे ऐसे खेलते रहेंगे तो 11 रन बन जाएंगे. पर सूर्या को कमबैक करना पड़ेगा. सूर्या घुमाने में, सूर्या चुकाने में कामयाब रहेगा. इस बार लोअर फुल टॉस गेंद जरूर डाले थे, उसका फायदा नहीं उठाया बदे, थोड़ा मिसफील्ड जरूर हुआ. इसका फायदा लेते हुए 2 रन आशा के साथ पूरे किए. इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 34 रन. 4 गेंदे आने 9 रन की जरूरत. पिछला मैच देखा मुरुड 4-8 का ये गेंद था, मुकाबला था, वो मुकाबला जीत नहीं पाई थी. वैसी कोई गेंदबाज करेंगे क्या सूर्या. सूर्या के ऊपर जवाबदारी है. सूर्या कामयाबी में खड़े उतरेंगे क्या, देखना पड़ेगा. सूर्या अपने ओवर की तीसरी ओवर, तीसरी गेंद लीडिंग एज जरूर लगा था. फर्स्ट स्लिप में गेंद ट्रैवल होती हुई 1 रन के साथ आसानी के साथ जुड़ जाती है स्कोर बोर्ड में. आने वाले 3 गेट और 8 रनों की जरूरत. ये 8 आज बहुत सता रहा है.
ये आट्ठा फीट बैठने वाला है ब्रैकेट में, लगता है ऐसा ही। ये आट्ठे का खेल आज आट्ठा बार बार दिखाई दे रहा है। जो जानकार लोग है वो आट्ठे पे ध्यान दे। 3 गेंद और 8 रन की जरूरत। इस बार देखिए आट्ठा फंसा रहा है, आट्ठा घुमा रहा है मैदान में। वयुवाग फलंदाज मुस्तैद के साथ खेलना चाहते थे, लेकिन खिलाड़ी के हाथ में सौंपते हुए बाद होते हुए और 1 विकेट का पतंग। डीजे तो श्रीवर्धनकरांच्या नशिबी आलाय, तोच आट्टाच अष्टमकरांच्या नशिबी आलाय। हा आट्ठा फोडावा लागेल, कारण आट्ठ्या असा लिहिलात की त्याची गाठ बनते, ही गाठ सोडायला लागेल। त्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील। आट्ठा आज मात्र ब्रॅकेटमध्ये फिट बसलाय। जे जे त्याचे तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचे अंदाज लावा, माझ्यावर भरोसा ठेवू नका, कारण मी त्यातला अर्थतज्ञ नाही आहे। मैदानात फक्त आट्ठा अजूनही शिल्लक आहे, येणारे चेंडू आहेत 2 आणि 8 धावांची गरज आहे। या वेळचा हा फटका आपण पाहतोय, चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। डीजे थँक्यू। आट्ठा फोडलाय, आता ब्रॅकेट तुटलाय। आता मात्र आट्ट्याचे 2 तुकडे झालेत, 1 तुकडा 4चा झाला, 1 तुकडा 4चा शिल्लक राहिलाय। या 4 धावा आणि 1 चेंडूचा सामना करावा लागेल। पराखोत कशा पद्धतीचा चेंडू हाताळण्याची त्याच्यावर जबाबदारी टाकेल, पाहावं लागेल। 1 चेंडू आणि 4 धावांची गरज, कशा पद्धतीचा चेंडू हाताळेल, कशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण लावेल हे पाहायला लागेल। 1 चेंडू आणि 4 धावांची गरज। सूर्या की आया नाडकर, सूर्या की आया नाडकर पाहावं लागेल। यावेळचा हा तडाखा पाहतोय, चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार। आयांच्या बॅटीतून आला हा धमाका, आयांनी मॅच जिंकून दाखवलाय। आयांनी केल्यात या 10 धावा। खूप खूप अभिनंदन। बजमेशान अष्टमी इथे इतिहास नोंदवला। पराखोत सारख्या संघाला इथं अष्टमी सारख्या एखाद्या छोट्या संघाने पराभूत केलंय आणि नक्कीच माझगावला परत मुरुडला जाण्याचा रस्ता खुला केलाय। कौतुक असेल अष्टमी संघ।